सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. मुंबईकरांना वडापावसाठी 20 ते 35 रुपये मोजावे लागणार. गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यामुळे वडापावच्या दरात वाढ. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरात देखील वाढ. मुंबईतील मुंबादेवी जलेबीवाला इथे फाफडा जिलेबीच्या दरात प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली, तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतीत सुद्धा 50% वाढ. वांद्र्यातील गरीब नगरमधील अतिक्रमण कारवाईचा 5वा दिवस. बुलडोझर कारवाई थांबल्यानंतर ढिगारे हटवण्याचं काम सुरू. एकीकडे अतिक्रमणानं वस्ती असलेल्या परिसरांना आता मोकळा श्वास घेतलाय. एअर इंडिया इमारतीमध्ये मंत्रालयाचा कारभार आता चालणार आहे. खरेदी प्रक्रिया आठवड्याभरात पूर्ण होईल. 22 मजली एअर इंडियाच्या इमारतीच्या खरेदीला वेग. एअर इंडियाच्या इमारतीची काही वर्षांपासून खरेदी प्रलंबित होती. खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहर अभियंत्यांकडे 1601 कोटींचा निधी वर्ग. मुंबईमध्ये उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावरती आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. दुरुस्ती आणि तांत्रिक कामांमुळे लोकल सेवा बंद, तर काही लोकल या जलद मार्गावरनं वळवण्यात येतील. मुंबई सीएसएमटी स्थानकावरती सुरू असलेला ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवला. त्यामुळे अमरावती, नंदीग्राम, कोणार्कसह अनेक मेल एक्सप्रेस गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर किंवा ठाण्यापर्यंतच धावतील. नवी मुंबईत सोमवारपासून 10% पाणी कपात. आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद असणार. मोरबे धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे निर्णय. पनवेल महानगरपालिकेकडून आठवड्यातनं 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. 25 मे पासून जलकुंभनिहाय निर्णय लागू होणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. अमरनाथ फायर ब्रिगेडमधील 24 कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर 2 महिन्यांचा थकीत पगार मिळाला. नगरसेवक संदीप भराडेंच्या पाठपुराव्यानंतर वेतन खात्यात जमा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून सत्कार. आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. पुण्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे मेट्रोला गळती. मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल. मेट्रोमध्ये गळती सुरू झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास. पुण्याच्या भोर तालुक्यातील शिवरे गावात मोजणीसाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावलं. बागायत क्षेत्रांमध्ये महापारेषणकडून विद्युत मनोरे उभारण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध. पिंपरी चिंचवडमध्ये ओव्हरलोड मालवाहू वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला. नंबर प्लेट आणि रिफ्लेक्टर्स नसलेल्या वाहनांवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. 12वी परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांचं 25 मे रोजी वाटप केलं जाणार. राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केली जाईल. राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं संकेतस्थळ सलग दुसऱ्या दिवशी देखील ठप्प. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय. तांत्रिक बिघाडामुळे अर्ज प्रक्रियेला 25 मे पर्यंत मुदतवाढ. पुण्यामध्ये ई बस प्रकल्पाच्या निधीचा प्रश्न ऐरणीवर. पीएमपीनं महापालिकेकडे 13.5 कोटी रुपयांचं थकीत अनुदान तातडीनं देण्याची मागणी केली आहे. नव्या 27 ई बसेससाठी ही रक्कम प्रलंबित आहे. दौंडमध्ये महिलेचं मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या आरोपीला पोलिसांकडून 24 तासात अटक. चोरीला गेलेलं मणिमंगळसूत्र सुद्धा हस्तगत. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट कपातीमुळे प्रवाशांची गर्दी. पुणे प्रवासाला प्रवाशांची कुर्डुवाडी जंक्शनवरनं अधिक पसंती. पुण्याला जाण्यासाठी आता 800 ते 600 रुपये द्यावे लागणार.